पुढची बातमी नसरापूर प्रकरणावर नराधम आरोपीच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। ज्या ठिकाणी चिमुकलीवर अत्याचार झाला तिथेच त्याला मारून टाका असा आरोपी भीमराव कांबळेच्या पत्नीने संतप्त प्रतिक्रिया दिली। आम्हाला त्या नराधमाचं तोंडही बघायचं नाही, त्याला बाप म्हणून घ्यायची लाज वाटते असं कांबळेच्या मुलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। होण्यापाशी त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कोणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय, ही माझी नम्रतेची विनंती। गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली। आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोर शिक्षा व्हावी, कठोर कोर्ट शिक्षा व्हावी, फाशीच झाली पाहिजे। फाशी नाही तर कठोर मग त्याला नुसती ठेचून शिक्षा मारला नाही, पाहिजे, त्याला ठेसून मारला पाहिजे। फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये। त्याशिवाय असा जिवंत। वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला, त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडलंय, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी, त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे मला, माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत। मला खूप वाईट वाटले अत्यंत। नसरापूर प्रकरणातल्या आरोपीचं वकीलपत्र घ्यायला वकिलांनी नकार दिलाय। नराधम भीमराव कांबळे या आरोपी विरोधात वकिलांनी ठाम भूमिका घेतली आहे। भोर बार असोसिएशन मधील कुठलाही वकील आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे जिल्हा बार असोसिएशन मधील वकील सुद्धा या प्रकरणापासून दूर राहणार आहे। या निर्णयामुळे आरोपीला कायदेशीर मदत मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। हे निशब्द आहे। फक्त भोर बार असोसिएशनतर्फे आम्ही आपणाद्वारे कुटुंबियांना एक सांगू इच्छितो की सदर घटनेमध्ये जे आंदोलन होत आहेत, विविध ठिकाणी जे आंदोलनकर्ते आंदोलन करत आहेत, त्यांच्यावरती जर समजा खोट्या स्वरूपाचे काही गुन्हे नोंद झाले किंवा त्यांना त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आंदोलकांना, तर आमचं भोर बार असोसिएशन त्यांना पूर्णपणे जे काही लागेल ते कायदेशीर मदत, सल्ला व त्यांची पुढील कोर्ट कामाची सर्व प्रक्रिया आम्ही विनामोबदला करू। जो का हा प्रकार त्या नराधमांनी केला, हा लांछनास्पद प्रकार होता। या लांछनास्पद प्रकार कळाल्या भोर वकील संघटनेची तातडीने मीटिंग बोलवण्यात आली। 2 मे 2026 रोजी मीटिंग भोर वकील संघटनेच्या कार्यालयात झाली। कार्यालयामध्ये सर्वानुमते भोर वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकमताने या नराधमाचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही, त्याला कुठल्याही प्रकारे कायदेशीर मदत मिळाली नाही पाहिजे। भोर तालुक्यातूनच नव्हे तर पुणे जिल्ह्यामधूनही नाही पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न करून पुणे जिल्ह्याचाही तसा ठराव केला। भोर बार असोसिएशननी तसा ठराव केला की वकीलपत्र कुणी घ्यायचं नाही, त्याच्या कामात कुणी सहभागी व्हायचं।